हे चिक काढता काढता मला फार नाकी नऊ येतो ना केव्हा पण. मी चिक केव्हा पण मिक्सरमधून काढत असते ना, म्हणून ह्यावेळेस मी काय केलं, गिरणीतून नका भरडसर गहू दळून आणले आणि ते गहू दळून आणल्यानंतर त्याला पिठाच्या चाळणीने पहिले चाळून घेतलं आणि हे चाळलेलं जे आहे चाळणवरचं ते त्याला घेतलं आणि स्टीलच्या चाळणीमध्ये टाकलं आणि म्हणजे पहिले पीठ निघलं आणि आता याच्यातून जे थोडंफार हे जे चाळणीने चाळलेलं आहे ना, मी 3 दिवस गहू भिजू घातले, ते त्याला 2 दिवस भिजू घातलं दुसऱ्या भांड्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये थोडं पीठ येतं ना, मग आपल्याला अवघड जाऊ नये म्हणून आणि त्याच्यावर ताम पण येते ते चिकावर. ते तिळासाठी कामी येतात. हे बघा, हे जे आहे ना वरचं त्याच्यामध्ये मी पाणी टाकून दिलं नाही. हे 2 डबे घेतले मी, त्याच्यामध्ये सगळं बसत नव्हतं ना, फुटून बाहेर येऊ नये म्हणून मी 2 डब्यामध्ये थोडं टाकलं आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि चिकही काढून घेतला 3 दिवसानंतर आणि चिक शिजवला मी आणि शिजवल्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो कुरडया टाकण्यासाठी. आई आलेली होती, म्हटलं आईच्या मदतीनं लवकर होईल म्हणून. मग आईनं मला सोऱ्या पटापट भरून दिला आणि मी त्याच्यात कुरडया टाकल्या एकीकडे. प्रांजल पण मधात फारच करत होती. तरी तिला आवडतं हे सगळं पाहायला. सोऱ्या नसल्यामुळं मी ह्या लोखंडाच्या सोऱ्यानंच कुरड्या टाकल्या. खूप सुंदर कुरड्या आल्या त्या. तुम्ही कसे नका चिक काढता हे मला नक्की कळवा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.